नमस्कार. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नागपूरमधले आमदार, विदर्भातले आमदार सुनील केदार यांना आमदारकीसाठी अपात्र ठरवलेलं आहे, रद्द ठरवलेलं आहे. कारण त्यांना झालेली कोर्टातली शिक्षा. एखाद्या आमदाराला, खासदाराला कोर्टातून शिक्षा होते तेव्हा त्याची खासदारकी रद्द होते, आमदारकी रद्द होते. राहुल गांधींचीही रद्द झाली होती. पुढे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर ती पुन्हा बहाल करण्यात आली. सुनील केदार यांची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झालेली आहे आणि ही रद्द झालेली आमदारकी अशीच कायम राहिली तर पुढे 5 वर्षासाठी निवडणूक लढवण्यासाठी सुनील केदार अपात्र ठरतात. लक्षात घ्या, सुनील केदार यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष या नात्याने सुनील केदार यांनी बँकेचं नुकसान होईल अशा कृती केल्या या कोर्टात सिद्ध झाल्या आणि त्याचमुळे सुनील केदारांना शिक्षा झाली आणि ते पुढे विधानसभेत अपात्र झाले. आता या सगळ्या गोष्टी जशाच तशा आहेत, त्याच्याविषयी फारसं भाष्य करण्याची गरज नाही आहे. पण काही शहाण्या माणसांनी यावर केलेलं भाष्य मला रंजक वाटलं आणि तेच आपल्या समोर मांडायचं. माणसं शहाणी आहेत, ते बोलतात. वकील असीम सरोदे यांनी यावरती भाष्य केलंय आणि ते म्हणाले की जर सुनील केदार यांच्यावरती ठेवलेले आरोप राजकीय हेतूनी प्रेरित आहेत, म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय हेतूनी आहेत, हे ते सिद्ध करू शकले पुढच्या कोर्टात, तरच त्यांना दिलासा मिळू शकेल. असीम सरोदेंचं काँग्रेसच्या नेत्यांना सहकार्य होईल असं केलं गेलेलं विधान आपण समजू शकतो. एक पत्रकार आहेत, नाव घेत नाही पण ट्विट दाखवतो. त्या पत्रकारांनी तर भल्या गमतीशीर पद्धतीनं ट्विट केलाय. असंच ट्विट नाना पटोलेंनी देखील केलंय. नाना पटोलेंनी देखील सांगितलंय की गुजरात मधल्या खासदाराला अपात्र ठरवलं जात नाही, घाई केली जाते आणि इथं मात्र केलं जातं, असंही ट्विट केलंय. या ज्या महिला पत्रकार आहेत त्यांनी एक उदाहरण दिलंय लता सोनवणे यांचं. ज्या शिंदे गटाच्या आमदार आहेत त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलंय, त्यांना अजून त्यांची आमदारकी रद्द का केली नाही असा प्रश्न विचारला. या महिला पत्रकारांना मला सांगायचंय की अशीच एक केस अजून एक आहे, म्हणजे फक्त लता सोनवणे पुरतं मर्यादित नाहीये, अशी अजून एक केस आहे, ती म्हणजे सोलापूरच्या खासदारांची. त्यांचंही जात प्रमाणपत्र अवैध ठरलेलं आहे, पण त्यांची अजून खासदारकी कोर्टाच्या आदेशाने कायम आहे. मुळात या पुराण काळातील ज्ञानावर विसंबून असलेल्या आणि पुराण काळातील राजकीय पक्षांनी जगविण्याच्या पद्धतीवर अवलंबून असलेल्या चाय बिस्कुट पत्रकारांना मला सांगायचं आहे की सुनील केदार यांची केस, राहुल गांधी यांची केस आणि लता सोनवणे यांची केस किंवा सोलापूरच्या खासदाराची केस यात महद अंतर आहे. एखाद्या जातीचं प्रमाणपत्र अवैध ठरलं तर त्याची खासदारकी रद्द होते हे खरं आहे, पण ते न्यायालयीन प्रक्रियेत पुन्हा पुढच्या कोर्टात अडकलं असेल तर ती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचं पद कायम राहतं. जेव्हा न्यायालयातला आदेश येतो तेव्हा ते रद्द होतं. लता सोनवणे याच प्रकारातील, सोलापूरचे खासदारही याच प्रकारातील. सुनील केदार यांना झालेली शिक्षा जर पुढच्या न्यायालयानं स्थगित केली तर सुनील केदार यांची आमदारकी लगेच बहाल केली जाते. आत्ता न्यायालयाने त्यांना शिक्षा दिलेली आहे आणि दिली की निलंबित केलं जातं. राहुल गांधींच्या विषयात हेच घडलं. राहुल गांधींना चौकीदार सगळे मोदी चोर कसे, चौकीदार चोर नाही, सगळे मोदी चोर कसे या विधानावर शिक्षा झाली आणि त्या शिक्षेनुसार त्यांची खासदारकी वायनाडची रद्द झाली. पुढे कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यानंतर पुन्हा खासदारकी बहाल झाली. राहुल गांधी जाऊ लागले. म्हणजे उगा उठायचं आणि आरोप करत राहायचे असाच हा सगळा प्रकार आहे. नाना पटोलेंचंही असंच आहे. नाना पटोले म्हणले गुजरात मधल्या खासदाराला कशी संधी दिली गेली, मग इकडं का नाही दिली गेली. अहो, हा सगळा गोंधळ घडविण्याचा प्रकार आहे. आणि थांबा, अजून थोडंसं थांबा. यात एक एक विषय तुमच्या समोर येणार आहेत, अगदी प्रकर्षाने येणार आहे. कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक घोटाळा निघालाय. आता ईडीनी शपथपत्र देऊन कोर्टात सांगितलंय
की आम्हाला शिखर बँकेच्या घोटाळ्याची केस चालवायची आहे. ईओडब्ल्यूनी जे काही सांगितलं होतं त्यात स्वतंत्ररित्या म्हटलेलं आहे की आम्हालाही या विषयात आपलं मत मांडायचं आहे. शिखर बँकेचा घोटाळा निघेल तेव्हा सगळ्याच जिल्हा मध्यवर्ती बँकांचे घोटाळे बाहेर निघणार आहेत. सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचे घोटाळे निघणार आहेत आणि त्यामध्ये अनेकांच्या पदाच्या अपात्रता आपल्या सगळ्यांच्या समोर ठळकपणे येणार आहेत. त्यामुळं सुनील केदार आत्ता जातात असले तरी अनेक जण सुपात आहेत. म्हणजे एका माणसाच्या खात्यावर पैसे टाकले काय जातात, काढले काय जातात, ती रक्कम लक्षावधी रुपयांची काय असते, 3 वर्षांनी त्याला इन्कम टॅक्सची नोटीस काय येते, हे सगळं येणार आहे. एक कारखाना विकत काय घेतला तो, त्याला कर्ज कशी दिली जातात, हे सगळं येणार आहे. या संबंधी तुम्हाला अधिकची माहिती घ्यायची असेल ना तर आमची राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्यावर केलेली एक सिरीज बघा, ती तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे या महिला पत्रकार, नाना पटोले, असीम सरोदे यांना जे दुःख होतं आहे आणि हे दुःख व्यक्त करून हे सरकार गळचेपी कसं करतं हे दाखवायचं आहे, त्यांच्यासाठी हा निकाल कोर्टाचा आहे. त्याला स्थगिती मिळेल तेव्हा अपात्रतेच्या मुद्द्यालाही स्थगिती मिळेल, हे लक्षात ठेवायला हवं. एवढंच लक्षात ठेवा आणि पुन्हा व्यक्त व्हा, एवढंच मला सांगायचं. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.